अरे तू तुम्ही ओळखता का एकमेकाला? अरे भाऊ सकाळी येऊन मलाच धडकली आणि वरून मला म्हणते का गावाकडची माणसं मूर्ख आहे. मी धडकले? अरे जाऊ द्या काय विषय नाही माझाच भाऊ आहे चल. हे बघ इथे ना घास टाकलेला आहे आणि आजी आता इथं खुरपणी करते. खुपरणी? या शहराकडच्या पोरी बी ना. अगं पायल, त्याला खुपरणी नाही, त्याला खुरपणी म्हणता. तुम्हाला कसं काय माहिती शेतीबद्दल एवढं? आमच्या गावाकडे पण शेती आहे, पण ती खूप लांब आहे आणि आम्ही करत पण नाही, त्याच्यामुळे प्रोजेक्ट साठी आम्ही इकडे आलो. म्हणजे एवढं सगळ्या झाडांमध्ये एकच पपईचं झाड कसं काय रे? अरे गर्दीत राहणं सगळ्यांना जमतं आणि स्टँड आउट होणं एकट्यालाच. बरं जाऊ द्या आपण आहे ना शेततळ बघून. भूमी, तसं पण गावाकडच्या लोकांना आम्हाला जास्त नॉलेज देऊ नये. काय रे तुमचे लईच खतरनाक भांडण झाले दिसतंय बरं का. अरे काय भाऊ आल्यापासून पाहतोय मी येतं आले शहरातून आणि वरून गावाकडच्या पोरांना नाव होते. भूमी, इथे बघ स्विमिंग पूल. अगं हा स्विमिंग पूल नाही, हे शेततळ आहे. हा का? हा. अरे आपलं शेततळ आहे तिथून सगळ्या शेताला पाणी देतो. तिकडे खाली दिसतंय ना ते नारळांपर्यंत तिथपर्यंत सगळं आपलंच. काय ग पोरीला भेटली का माहिती? नाही गाई अजून भरपूर माहिती द्यायची बाकी त्यांना. ऐक ना भूमी, आपण येताना कुठे हॉटेल रूम्स पण नाही बघितले आणि आता खूप रात्र झाली ग. हो ना यार. आजी आमची राहायची खायची सोय होईल का इकडं? अगं पोरीला असं काय विचार आहे द्या आपल्याच घरून समजून राहायचं. मी यांच्या घरी पण हा आदित्य पण इथंच असणार ना. काय रे आधी काय झालं? बरं आहे जाऊ दे एवढं काय नाही चल. भूमी, घर तर खरंच खूप मोठं आहे ग. वाटत नाही शेतकऱ्याचं घर आहे ना. बोल ना. पुरी नो बरी का ग तुमची तब्येत? हो काकू, बरी आहे आमची तब्येत. तरी माझी काकी आणि मम्मी आहे आणि मम्मी हे ना पायल आणि मम्मी त्यांना गावाकडे प्रोजेक्ट भेटलाय त्यासाठी त्या गावाकडे आलेल्या 2-3 दिवस इकडेच थांबणार. बरं चला अजून काय थोडा टाइम टाकून बोटा बघू.